राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार। अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट। अजितदादां प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवरती, सत्य अहिंसेवरती अवलंबून असावं। अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा देऊन टाकावा। भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेने सूट दिल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल, तर मोदींना सल्ले देणं बंद करा। भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। देशात घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या। प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर औद्योगिक कामांऐवजी प्रामुख्यानं गॅस उत्पादनासाठीच करा। पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। अमेरिका इराण युद्धाचा केळी पिकाला 700 कोटींचा फटका। युद्धामुळे केळीचे 1500 ते 1700 कंटेनर अडकले। निर्यातदारांचे हजारो कोटींचं नुकसान होण्याची भीती, व्यापारी चिंतेत। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीतील डॉक्टर खान कंपनीत भीषण स्फोट। आगीमध्ये 11 कामगार जखमी, 5 जणांची प्रकृती चिंताजनक। प्रेझेंटेड बाय अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी।